समजा तुम्हाला आणखी एक वर्ग समीकरण दिले m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. तर या वर्ग समीकरणाची उकल ही 13, 1 किंवा 4 आहे का ते आपल्याला ठरवायचे. बरोबर. मग आपण काय करणार, पहिल्यांदा वर्ग बहुपदी लिहायची. आता इथं p ऑफ x लिहिणार का p ऑफ m लिहिणार? p ऑफ m बरोबर किती येणार? m वर्ग वजा 14m अधिक 13. इकडे बी काय लिहिणार आपण? p ऑफ m बरोबर m वर्ग वजा 14m अधिक 13. आणि तिसरं इथं बी काय येणार आहे? p ऑफ m बरोबर m वर्ग वजा 14m अधिक 13. बरोबर. आता नीट लक्ष द्या रे. या ठिकाणी m ची किंमत किती टाकणार आहे आपण? 13. इथं m ची किंमत किती टाकणार आहे? किती टाकणार आहे? 1. आणि इथं किती टाकणार आहे? 4. म्हणजे ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी या किमती टाकायच्या आहेत. म्हणजे आता इथं काय लिहावं लागेल, लक्ष द्या रे. समजा तुम्हाला या ठिकाणी m ची किंमत 13 आहे, तर हे समीकरण काय होणार? p ऑफ 13 बरोबर इथं m चा काय वर्ग, मग इथं काय येणार? 13 चा वर्ग वजा 14. m च्या जागेवर काय येणार? 13 अधिक किती येणार? 13. बरोबर. इकडच्या बाजूला सांगा p ऑफ किती येईल? 1 बरोबर 1 चा वर्ग वजा 14 गुणिले 1 अधिक किती येणार? 13. इकडे सांगा p ऑफ m ची किंमत किती? 4 बरोबर किती येईल? 4 चा वर्ग वजा 14 गुणिले 4 अधिक किती येणार? 13. नीट लक्ष द्या रे. आता इथं बघा 13 चा वर्ग वजा 14 गुणिले 13 करायचे. 14 त्रिक 42. अच्छा किती आले? 4. 14 एके 14. 14 4 18 अधिक किती आलं? 13. आता नीट लक्ष द्या रे. 169 वजा 182 याचं चिन्ह काय? प्लस. आणि हे काय? मायनस. 182 मधनं 169 गेलं, किती आलं? 13. किती आलं? 13. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. किती आलं इथं? वजा 13. आणि हे किती इकडचं? अधिक 13. बरोबर किती आलं? 0. मग p ऑफ 13 ची किंमत किती आली बाळांनो? 0 आली. बरोबर. मग m बरोबर किती टाकलेली आपण किंमत? m बरोबर किती टाकलेलं? 13. मग आपण काय म्हणू शकतो? m बरोबर 13 ही या समीकरणाची उकल आहे. इथं आपल्याला लिहिता येईल इज द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं का लक्षात? पुढे सांगा आता. इथं p ऑफ 1 बरोबर 1 चा वर्ग 1 वजा 14 एके 14 अधिक किती बाळांनो? 13. आता हे अधिक आहे आणि हे वजा. 14 न 1 गेला 13. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आणि हे अधिक 13 वजा 13 अधिक 13 किती आलं? 0. म्हणजे m च्या जागेवरती 1 टाकलं तर आपल्याला काय मिळालं बाळांनो? उत्तर 0 मिळालं. याचा अर्थ m बरोबर 1 हे काय आहे? समीकरणाची उकल आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन. समजलं का? इकडच्या बाजूला या. p ऑफ 4 किती आहे बघा? p ऑफ 4 4 चा वर्ग 16 वजा 14 चोक 56 अधिक 13. आता मला सांगा हे अधिक 16 आहे आणि हे वजा 56 वजा बाकी होईल. 56 मधनं 16 गेले, किती आले? 40. आणि चिन्ह काय येणार आहे मोठ्या संख्येचं? मायनस. प्लस काय येणार आहे? 13. आता सांगा वजा 40 अधिक 13 बेरीज होईल का वजा बाकी? वजा बाकी. 40 मधनं 13 गेले 27. मोठ्या संख्येचे चिन्ह काय? वजा. म्हणजे p ऑफ 4 जो आहे त्याची किंमत बाळांनो 0 आली का? p ऑफ 4 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? m बरोबर 4 हे वर्ग समीकरणाची उकल नाही. इज नॉट ए सोल्युशन ऑफ. म्हणजे सोल्युशन आहे का? सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहून घ्या पटकन. चला. p ऑफ x बरोबर किती आहे सांगा. सगळ्यांनी बोलायचे. x वर्ग वजा 4x वजा 5. वर्ग समीकरण काय दिले? x वर्ग वजा 4x वजा 5. बरोबर. पहिल्यांदा x ची किंमत आपल्याला किती टाकायची आहे? 5. म्हणजे आपल्याला p ऑफ 5 लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? p ऑफ 5. म्हणजे जिथं मला x दिसतोय तिथं काय टाकणार आहे मी? किती टाकणार आहे?
5 बरोबर. मग इथं x आहे त्याच्या जागेवर किती टाकणार आहे आपण 5. इथं काय येणार आहे 5 चा वर्ग वजा 4 गुणिले काय येणार 5 वजा काय येईल इथं 5 बरोबर. सांगा 5 चा वर्ग 5 चा वर्ग 25 वजा 4 गुणिले 5 20 वजा 5 सांगा 25 वजा 5 25 वजा 20 किती आलं 5 वजा काय आलं 5 बरोबर 0. म्हणजे p ऑफ 5 ची किंमत किती आली 0 किती आली 0. मग p ऑफ 5 जर 0 आला तर x बरोबर 5 x बरोबर 5 हे आहे ते काय आहे इज द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समीकरण काय आहे बघा p ऑफ x बरोबर किती आहे p ऑफ x बरोबर x वर्ग वजा 4x वजा 5 बरोबर. आता इथं मला सांगा x ची किंमत किती टाकणार आहे वजा 1 किती टाकायची वजा 1 बरोबर. मग x च्या जागेवर किती येईल वजा 1 चा वर्ग वजा 4 x च्या जागेवर किती येईल वजा 1 वजा 5. लक्ष द्या रे वजाचा वर्ग काय असतो अधिक 1 चा वर्ग 1 वजा वजा अधिक 4 1 4 वजा काय येणार 5 1 आणि 4 5 5 वजा 5 किती आलं 0. म्हणजे p ऑफ -1 ची किंमत किती आली बाळांनो 0 किती आली 0. आपण काय म्हणू शकतो x बरोबर वजा 1 बरोबर ही समीकरणाची उकल आहे किंवा x is equal to -1 is the solution of कुणाचं गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात. याचा अर्थ असा आहे दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये बाळांनो आपण x च्या जागेवरती 5 टाकलं किती टाकलं 5 तर त्या समीकरणाचं उत्तर 0 येते आणि वजा 1 किंमत टाकली तरी पण उत्तर किती येते 0 येते. याचा अर्थ 5 आणि वजा 1 ही त्या समीकरणाची उकल आहे किंवा सोल्युशन आहे. आता या वर्ग समीकरणाला आपल्याला मानायचे बाळांनो p ऑफ x काय मानायचे p ऑफ x. त्याला आपण p ऑफ x बरोबर काय लिहिलं 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर. आता या समीकरणाची उकल किंवा सोल्युशन त्या दिलेल्या संख्या आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचे. म्हणजे x ची किंमत 302 टाकली आणि त्या समीकरणाचं उत्तर 0 आलं तर सोल्युशन आहे आणि जर 0 नाही आलं तर सोल्युशन नाही. आलं का लक्षात. मग आता लक्षात काय घ्यायचे x च्या जागेवर पहिली किंमत टाकायची. p ऑफ x ची किंमत किती आहे 302. म्हणजे मला ज्या ठिकाणी x दिसल तिथं काय टाकायचे 302 काय टाकायचे 302. हे 2 तसंच राहील आणि x चा वर्ग म्हणजे काय 302 चा वर्ग वजा 7 x च्या जागेवर काय येणार 302 अधिक 6. आता सांगा काय मिळेल इथं पुढं हे 2 तसंच राहील 3 चा काय होणार वर्ग 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 वजा आता 7 न डायरेक्ट इथं गुणलं चालतंय 7 त्रिक 21 21 छेद 2 अधिक किती आलं 6. आता हे सोडवायला लागेल लक्ष द्या बेक बे बे दुने 4 किती आलं हे 9 छेद 2 वजा 21 छेद 2 अधिक किती आलं 6 आणि 6 ला छेद किती आहे 1 बरोबर. आता इथं छेद समान आहे का या ठिकाणी छेद समान आहे का नाही. मग छेद समान करायचा असेल तर या 2 न किंवा 1 न भाग जाणारी संख्या कोणती आहे यानं भाग गेला पाहिजे त्या संख्येला. 2 अशी संख्या आहे की ज्याला 2 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. म्हणजे इथं किती लिहिलं मी 2 बरोबर. आता या 2 येण्यासाठी या संख्येला किती न गुणावं लागेल 1 याला किती न गुणावं लागेल 1 आणि याला किती न गुणावं लागेल 2. मग या 1 न 9 ला गुणलं 9 1 9 या 1 न 21 ला गुणलं वजा 21 आणि 2 न 6 ला गुणलं बेसक 12 बरोबर. किती आलं बाळांनो सांगा. आता बघा हे अधिक आहे आणि हे अधिक आहे 12 9 किती आलं 12 9 21 काय आलं 21 21 वजा 21 भागिले किती 2 उत्तर किती आलं बाळांनो 0. आपण काय मानू शकतो इथं म्हणजे x ची किंमत जर 302 असेल x बरोबर 302 जर किंमत टाकली तर त्या वर्ग समीकरणाचं उत्तर हे 0 येते. म्हणजे हे काय आहे
सोल्युशन आहे. मग एक्स बरोबर 3/2 हे काय आहे समीकरणाची उकल. दुसरा प्रश्न त्यांना बाळांनो आपल्याला विचारलेला आहे. कोणता दुसरा प्रश्न आहे? दुसरा प्रश्न काय दिलाय? एक्स ची किंमत किती टाकायची आपल्याला? -2. किती टाकायची? -2. लक्ष द्या. पी ऑफ एक्स काय समीकरण दिले? 2x वर्ग वजा 7x अधिक 6. 2x वर्ग वजा 7x अधिक काय टाकायचे? 6. बरोबर. त्यानंतर p x ची किंमत किती टाकणार आहे आपण? -2. किती टाकणार आहे? -2. p ऑफ -2 बरोबर 2 तसंच राहील बाळांनो. x चा वर्ग म्हणजे कुणाचा? -2 चा स्क्वेअर मायनस 7 इंटू x आहे. मग x चा घेऊ काय येणार? -2 प्लस काय? 6. लक्ष द्या रे. 2 तसाच मायनस चा स्क्वेअर काय असतो? प्लस 2 चा वर्ग 4 वजा हे वजा आणि हे वजा अधिक 7 दुने 14 अधिक काय आलं? 6. बेचोक 8 अधिक 14 अधिक 6 किती? 14 आणि 8 22. 22 आणि 6 28. म्हणजे पी ऑफ -2 ची किंमत किती आली बाळांनो? 28 आली. पण पी ऑफ -2 ची किंमत ही 0 आली का? नाही आली. मग पी ऑफ -2 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की x बरोबर -2 जर टाकलं आपण तर त्या समीकरणाचं थोडक्यात उत्तर 0 येत नाही. म्हणजे ती समीकरणाची उकल नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो x बरोबर x इज इक्वल टू -2 इज नॉट ए सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं का?